सक्सेस मॉर्निंग डिअर लीडर्स, आज खूप ग्रेट मोमेंट आहे. आज आपल्या बरोबर आहेत दीपा मॅडम, ज्या की समर्थ सक्सेस मधली फर्स्ट लेडी डायमंड आहे. आणि आज योगायोग इतका सुंदर आहे की मॅडमचं आज ब्ल्यू डायमंड म्हणजे डायमंडच्या पुढचं नेक्स्ट टायटल आहे आणि ते मॅडमने आज अचीव केले. तर आपण मॅडम बरोबर 2-3 क्वेश्चन बात करणार आहे. तर मॅडम वेलकम आमच्या प्लॅटफॉर्मवरती. यस सर, किती वर्षापूर्वी तुम्ही समर्थ स्टार्ट केलं मॅडम? समर्थ सक्सेस परिवाराचा हिस्सा होत आज मला 4 वर्ष कंप्लीट झाले. आणि या 4 वर्षांमध्ये ऍक्च्युली हे जे तुम्ही अचीवमेंट बद्दल सांगितलं, तर मी सांगू इच्छिते की हे माझं क्रेडिट मी घेणारच नाहीये. जर मी करू शकते तरी ते कोणीही करू शकते आणि स्पेशली कुठलीही महिला डेफिनेटली करू शकते. फक्त सिस्टीम समजणं गरजेचं आहे आणि जो सिनियरला सरेंडर होतो, सिस्टीम फॉलो करतो, डेफिनेटली तो याच्यामध्ये यश मिळू शकतो. त्याच्याबरोबर थोड्या गोष्टी ज्या पाहिजे ते म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे, पेशन्स पाहिजे, की एक 3 वर्ष सातत्याने तुम्ही द्या तर डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये यश हे मिळणारच आहे. आणि सुरुवात होताना ही नेहमी छोट्याने होते, पण हळूहळू ते मोठे होत जातात. कारण याच्यापेक्षा सोपा बिझनेस मला नाही वाटत काही असू शकतो, कारण हा बिझनेस लोकांचा आहे. जितने ज्यादा लोक उतने ज्यादा ग्रोथ. आणि हे ह्युमन नेचर आहे की त्यांना लोकांशी बोलायला आवडतं, तर त्यामुळे आपण इझिली लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि जेव्हा आपण आपला बिझनेस म्हणतो तर आपण ट्रेडिशनल बिझनेस बघतो, म्हणजे माझं सलॉन आहे किंवा माझा टेलरिंगचा बिझनेस आहे, त्यावेळेस आपण आपले 100% देतो त्या बिझनेससाठी, कारण आपण तेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, तेवढं एज्युकेशन घेतलेलं असतं. सो ते रिस्क वरती आपण हे चालेल नाही चालेल आपण आपल्या 100% देतो. तिथे हा बिझनेससाठी तर महज तुम्ही एक नॉमिनल जेवढं डिसाईड करताय तुमचं त्या लेवल पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ग्रेट मॅडम, आज तुम्ही फर्स्ट लेडी डायमंड आणि डायमंड नंतर ब्ल्यू डायमंडचं टायटल आहे. मॅडम, ह्या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये अप्रॉक्स अर्निंग किती झालं? थोडंसं का माहितीये का? कारण लोकांना टायटल माहित नाही. काही काही कंपन्यांमध्ये टायटल दिली जातात डायमंड, परंतु इन्कम खूप छोटा असतो. तर आपल्या समर्थ सक्सेसमध्ये ब्ल्यू डायमंड ह्या टायटलचा इन्कम खूप मोठा आहे. तर प्लीज तुम्ही तो इन्कम सांगा तुमचा ब्ल्यू डायमंड. डेफिनेटली, जसं मी म्हटलं की सुरुवात जी झाली होती ती आठवड्याचे 500-1000 याप्रमाणे सुरू झाली होती. जेव्हा डेप्थ समजली आणि थँक्स टू संदीप कुदुबडे सर ज्यांनी मला ही सिस्टीम मध्ये आणलं होतं, याची डेप्थ समजल्यानंतर मी लोकांपर्यंत पोहोचत गेली, बोथ वेजने, हेल्थ वाईज आणि वेल्थ वाईज. आणि आज या 4 वर्षामध्ये बघितलं तर आठवडा 1 लाख हा इन्कम हा चालू झालेला आहे. टोटल जर इन्कम म्हणता तुम्ही तर मी आज 2.5 कोटीच्या मध्ये पोहोचली आहे. म्हणजे जवळपास अप्रॉक्स 4 वर्षांमध्ये 2.5 कोटी रुपयाचा अर्निंग आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कंपनीचे टॉप लेवल पर्यंत मॅडम जाणार आहेत, कारण एवढ्या कमी वेळेमध्ये जर कंपनीमध्ये मॅडम एवढी मोठी अचिव्हमेंट घेतली तर मी खास करून महिला वर्गांसाठी सांगू इच्छितो की वर्ल्ड वाईड 74% वुमेन्स ह्या बिझनेसमध्ये काम करतात आणि आपल्या इंडियामध्ये 53% वुमेनचा वाटा आहे. परंतु समर्थ सक्सेस हा एक अलादीनचा चिराग आहे ज्याच्यामध्ये महिला वर्ग खूप कमी आहे. आणि आज आपण पहिल्या डायमंड बरोबर बोलतोय, तर मी सगळ्या महिलांना खास करून इन्व्हाइट करेन की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती या आणि ह्या समर्थ सक्सेस लाईफची ताकद समजा. विश यू, थँक्यू 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 सो मच. मला एक महिलांसाठी सांगावंच वाटेल स्पेशली की हा जर तुम्ही समर्थमध्ये येताय तर तुमचे गेल्या वर्षातले 10 वर्षातले जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढायला, फ्युचरचे 10 वर्ष सिक्युअर करायला आणि तुमचा प्रेझेंट जगण्यासाठी करा. अँड वी कॅन डू. कारण मला असं वाटतं की महिलांमध्ये खूप पेशन्स आहे, कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली आहे आणि एवढा बेस्ट प्लॅटफॉर्म आपल्यासाठी परत मिळेल का नाही मिळेल आय डोंट नो. सो राईट टाइम, राईट कंपनी, राईट ऑपॉर्च्युनिटी विथ राईट पीपल. मॅडम, किती वर्ष, जसं तुम्ही म्हणला कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे 2 पॉइंट महत्वाचे आहेत. मध्ये ह्या सगळ्या सक्सेसच्या मागे हे सिक्रेट आहे, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स. आणि सरेंडर टू सिनियर. यस, सरेंडर टू, त्याला मी फॉलो केलं पाहिजे, आपल्याला फॉलो केलं पाहिजे. तर सरेंडर टू सिनियर, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे 3 की पॉइंट मॅडमने सांगितलेले आहेत. मिनिमम किती इयर्स समर्थमध्ये फोकस देऊन सुरुवातीला काम करणं गरजेचं आहे? मिनिमम फक्त समर्थ असं नाही, पण मला असं वाटतंय की आपल्याला जर चांगलं यश मिळवायचंय तर आपल्याला 3 वर्ष तरी सातत्याने हे दिलीच पाहिजे. यश तर आपल्याला थोडं थोडं दिसायला सुरुवात लवकरच होईल, काही आठवड्यात, काही महिन्यात. पण आपण इथे कशावर तर टीम बेसिसवर आहे, त्यामुळे आपल्या टीमला घेऊन जाऊन सातत्याने तर 3 इयर्स तरी मिनिमम हे आपण सातत्याने दिले पाहिजे असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना आता बेस्ट विशेस पण देते की अतिशय छान प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही डेफिनेटली जे आम्ही मे बी 4 वर्षात केलं, कारण त्यावेळेस एवढा रोडमॅप नव्हता, पण आता तर सगळा रोडमॅप रेडी आहे. तर तुम्ही डेफिनेटली ही स्टेप
स्टेज मे बी 2 वर्षात 3 वर्षात अचीव्ह करू शकतात फास्ट. ओके मॅडम, तुमचं थँक्स मनापासून धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ दिला आमच्यासाठी. ओके, थँक्यू.